नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये। तर मी निखिल आणि वेलकम टू निखिल मोहिते व्लॉग्स। तर जर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ पाहिले असतील किंवा स्टोरीज पाहिले असतील तर आम्ही आलोय पुण्यावरून म्हैसूरला। आम्ही रोड ट्रिपवर नॉन स्टॉप 1000 किलोमीटर ड्राइव्ह करून माझी वर्ना गाडी घेऊन आलोय आणि मस्त प्रवास झाला आमचा। आम्हाला 20 तास लागले यायला, पण खूप छान प्रवास झाला आणि खूप मस्त आहे म्हैसूर। पण आम्ही आता आज निघालोय उटीला। आम्हाला सकाळी लवकर निघायचं होतं कारण की आम्हाला 2 फॉरेस्ट रिझर्व लागणार आहेत आणि खूप एक मोठा घाट लागणार आहे जिथे 9 हेअरपिन बँड्स बोलतात ज्याला, ते लागणार आहे मध्ये। तर आता ऍक्च्युली आमचे 1100 किलोमीटर पूर्ण झालेत म्हैसूरमध्ये फिरून आणि आतापर्यंत मी भरलंय तसं येतानाच हायवेनी भरलेलं, तेच डिझेल भरलेलं। ऍक्च्युली 6500चं टोटल भरले, तरी पण अजून अर्धी टाकी आहे। म्हणजे एकदा समजा एक फुल टाकी एक डिझेल लागला असेल, कारण की ॲव्हरेज खूप छान दिला गाडीने। डिझेल गाडी आहे आणि डिझेल गाडीच ॲक्च्युली परवडते रोड ट्रिपसाठी। तर पूर्ण बँगलोर हायवे एकदम मस्त आहे। तर जेव्हा एकदम मस्त रस्ता होता तेव्हा पार 24चा पण ॲव्हरेज दिलाय गाडीने। तर त्यामुळे मला खूप छान कॉस्टिंग इकडे पडले डिझेलचं। आणि आम्हाला रात्री लेट झालं, 10:30-11 वाजत होते म्हैसूरमध्ये पोहोचायला। त्यामुळे आम्ही ऑनलाईन बुकिंग केली रूमची। एक श्री साई होतं हॉटेल, आम्ही मेक माय ट्रिपवरनं बुकिंग केली। ते आम्हाला एक 3800 रुपयाला 2 रूम्स मिळाले। तर जास्त काही त्यात खर्च म्हणजे झाला नाही, पण तरी आम्ही जरा बघत होतो की आपल्याला फक्त आराम करायचा आहे। पण आम्ही म्हैसूरमध्ये जसे बघितलं की बाबा नाही, आपल्याला म्हैसूरमध्ये एक दिवस पूर्ण लागेलच फिरायला नीट, म्हणून आम्ही तेच रूम एक्सटेंड केले आणि 2500 रुपयामध्ये आम्हाला फक्त पुढचा एक दिवस अजून 1 नाईट स्टे आम्हाला मिळाला तिकडेच। तर जो 3800ला मिळाले 2 रूम, तेच आम्ही 2500ला परत 2 रूम घेतले। तर तसं आम्हाला ते खूप छान पडलं, मग खूप मस्त परवडलं। आणि जेवणाचं वगैरे ते सगळं तर म्हणजे बाकीचे एक्सपेन्सेस होत राहतात। आम्ही तसं बजेट पूर्ण ट्रिपचं जे काढलंय ते एक आम्ही 30,000 रुपये पर कपल काढलंय। तर आम्ही ते ऑलरेडी म्हणजे नाही का एक प्लॅन केलाय की बाबा किती डिझेलला जाऊ शकतात, किती किलोमीटर्स होऊ शकतात, आपल्याला स्टेला किती लागू शकतात आणि जेवणाला किती लागू शकतात, बाकी सगळे आपले एक्सपेन्सेस सोडून हे सगळं आम्ही 30-30 हजाराचं असं प्लॅन करून आलो। तर खूप मस्त एकदम जेव्हा आपण रोड ट्रिपवर असतो ना, तर आपल्याला खूप छान म्हणजे जिथे पाहिजे तिथे आपल्याला थांबता येतं। आपली स्वतःची गाडी असेल आणि कम्फर्टेबल असेल ना तर काही हरकत नाही। आणि मेन साथ तर सगळ्यांनी दिली, कारण की मला ड्राईव्ह करायला काहीच हरकत नव्हती, काही प्रॉब्लेम नव्हता। पण बाकीच्यांना पण प्रवासाला काही त्रास झाला नाही पाहिजे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले प्रवासी जर नीट असेल ना तर आपल्याला गाडी चालवायला काहीच प्रॉब्लेम नसतो। तर आम्ही मस्त प्रवास झाला सगळ्यांचा। तर आम्ही आता निघालोय उटीला। आता ऍक्च्युली वाजलेत 8:30। तर चला मी पुढे बोलतो। आम्हाला आता सकाळचे 8 वाजलेत आणि आम्हाला सकाळी लवकरच निघायचं होतं ॲक्च्युली, पण काल रात्री लेट झालं आम्हाला जरा। म्हैसूरमध्ये आम्ही पॅलेस वगैरे सगळं फिरत बसलो। तर आता मॅपवर आम्ही टाकले म्हैसूर ते उटी आणि आम्ही होमस्टे बघणार आहे उटीला जाऊन। तिकडे जाऊनच चौकशी करणार, कारण की ऑनलाईन जे आहेत ऑनलाईन भरपूर रिव्ह्यूज, फेक रिव्ह्यूज असतात आणि त्यामुळे बरेचसे मी बघितले गुगलवर रिव्ह्यूज, त्यात काही एकदम चांगले आणि काही एकदम मग त्यात सगळं तेच लिहिलंय की ते फेक रिव्ह्यूज आहेत। म्हणून आम्ही ठरवलं की आम्ही तिकडे जाऊनच रूम बघणार। गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये। तर कसे आहात सगळे, मजेत आहात ना? कसं वाटतंय? तर आम्ही आता आम्ही नाश्त्याला थांबलोय, कारण की आम्ही सकाळी लवकर निघालो, तरी 8-8:30 वाजले आम्हाला उटीला निघायला। काय कुमार बोल? मस्त प्रवास चाललाय आमचा आणि मस्त प्युअर व्हेज, मस्त पोटभर नाश्ता करूया। काय नाही, आम्ही फक्त मसाला डोसा, इडली हेच खातोय आम्ही रोज। साऊथ इंडियन एन्जॉय करतोय। तर बराच वेळ झाला हा असाच हायवे। तर मला वाटतं हा म्हैसूर ते कुठे कुर्ग वगैरे तिकडे जातो हा रोड, आणि हा 2 वे, याला डिवायडर नाहीये मध्ये, तर जरासं रिस्की आहे। पण छान आहे रोडचं, म्हणजे काही कुठे काही प्रॉब्लेम नाहीये रोडचा, आम्हाला कुठेच प्रॉब्लेम नाही आला इथे।
साऊथमध्ये आता आल्यापासून तरी, आणि खूप मस्त आहे. पण पुढे मी ऐकलंय म्हणजे पुढे आम्हाला 2 फॉरेस्ट रिझर्व लागणार आहेत, एक बंडीपुरा आणि परत मधुमलाई फॉरेस्ट. तर त्या फॉरेस्टमध्ये प्लास्टिक बॉटल्स वगैरे अलाउड नाही आहेत. ते आता बघू आता पुढे कसं काय होतं, कारण की आम्ही घेतलेत बॉटल्स 1-1 लिटरवाल्याचे बॉक्स घेतलेत आम्ही 2. तर ते आम्हाला नीट ठेवायला लागतील आणि कुठेच तिकडे डिस्पोज नाही करू शकणार. आणि इकडे बघा साऊथमध्ये येऊन आम्हाला मस्त इकडे रजनीकांत आपले ॲक्टर आहेत त्यांचं दर्शन झाले बसवर, जे बराच वेळ झाले ही बस आमच्या पुढे. तर आम्ही आता ॲक्च्युली एंट्री केली आहे. तिकडे चेकपोस्टवरती जेवढे पण वरती जे प्लास्टिक बॉटल्स होते ते आमचे घेतलेत त्यांनी काढून, तिकडे जप्त करतात. आणि फाईन आहे ॲक्च्युली. इकडे थांबलं जरी फॉरेस्टमध्ये तर थांबणं अलाउड नाही आहे, गाडी स्टॉप करणं अलाउड नाही आहे, स्पीड नाही जास्त पाहिजे. आणि प्लास्टिक बॉटलला 1000 रुपये फाईन आहे. तर आता प्लास्टिक बॉटल तर वापरूच शकत नाही. पण बघूया पुढे कसं काय. आम्ही आता फक्त इकडे शोधात आहे की आम्हाला काहीतरी दिसावं. वाघ तर दिसणं मुश्किल दिसतंय, पण म्हणजे बघूया काय आता जे काही. एलिफंट्स ॲक्च्युली आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एलिफंट बघायचंच आहे, कारण की इकडे बोलतात मग खूप जंगली हत्ती जे आहेत ते खूप मस्त, खूप असे मोठे असतात. तर ते आम्ही ॲक्च्युली त्याच्याच शोधात आहे. व्हिडिओ चालू आहे. धक्केबार खूप सारे डिअर आहे. डिअर नाही, सांबर आहे ते शिंगावालं, त्याचं सांबरच म्हणतात ना त्याला. हळू घे ना गाडी, हळू घे ना. कुठे जाऊ दे पुढे. अरे निखिल, आर यू क्रेझी? वाव, तर फायनली आम्हाला इकडे एलिफंट दिसला आहे. पण ॲक्च्युली पुढे 2-3 गाड्या होत्या ते थांबलेले. लोक ऐकतच नाही खरं, किती जरी सांगितलं तरी. पण म्हणून आम्ही स्लो झालेलो इकडे. आणि पण तर हत्ती तिकडे तोंड करून उभा होता, तर काही जास्त नीट क्लिअर दिसत नाही आहे. पण ते दात बघूनच कळतंय तो केवढा मोठा आहे. इकडे रोड जरासा बारीक. तुम्ही बघितलं रोडने आम्हाला किती हरणं दिसलेत. खूप मस्त आहे. मधुमलाई फॉरेस्ट मधनं आम्ही क्रॉस करून आलो. आणि अजून कुठलं होतं रे? बंडीपुरा फॉरेस्ट पण होतं तिकडे.
आता मी इकडे थोडंसं पुढे आम्हाला थांबायला मिळालं तर आम्ही इकडे आता कॉफी प्यायला थांबलोय. काय बोलती? आम्हाला खूप सारे डिअर भेटले आणि एक एलिफंट पण दिसला आणि 2 मोर आणि खूप साऱ्या गाया. हरणं तर खूप म्हणजे खूप. सांबा पण दिसला. ऍक्च्युली पाऊस खूप भरून आलाय. हे बघा पूर्ण आता पाऊस येतोयच. ऍक्च्युली बारीक बारीक येतोय. म्हणजे आम्हाला आता पाऊस लागणारच आहे. आणि इथून उटी फक्त काहीतरी 25 किलोमीटर आहे. आता काही जास्त अंतर राहिलं नाहीये पण 50 मिनिटं दाखवतोय. तर बघूया. हॉटेल वगैरे काही बुक केलेलं नाहीये. आम्ही आता तिकडे जाऊन आम्ही शोधणार होमस्टे वगैरे. कारण की भरपूर हॉटेल्सचं असं आहे ना की इकडे मला वाटते पेड रिव्ह्यूज वगैरे टाकलेले आहेत लोकांनी. खूप असे फेक रिव्ह्यूज आहेत. त्यातनं जे रिअल रिव्ह्यूज आहेत ते रिव्ह्यूज खराब आहेत. तर म्हणून आम्ही बोललो ते प्रत्यक्षात जाऊनच बघूया. आणि उटी कसं हिल स्टेशन असल्यामुळे ना प्राइसिंग पण यांची राहण्याची भरपूर आहे. म्हणून आम्ही बोललो बघूया कसं आहे तिकडे जाऊनच. आम्ही निघालो आणि पाऊस चालू झालाच आम्हाला. आणि हे पुढे जे दिसतंय आता एवढी सिनेरी इतकी मस्त आहे. इतकं सुंदर आहे. डोंगर जो समोरचा दिसतोय ना तो खूप उंच आहे आणि ते ॲक्च्युली तो डोंगर आम्हाला पूर्ण चढायचा आहे. तर तिकडेच वरती उटी आहे. आणि टेम्परेचरचा जर डिफरन्स जर आम्ही बघितला ना उटीमध्ये आणि जर असं मॅपवर वेदरवर तर अक्षरशः एक 15 डिग्रीचा डिफरन्स आहे. म्हणजे इकडे जर आता 29 आहे तर तिकडे उटीमध्ये ती 15 आहे. 15-14 असं. तर समजूच शकतो मी की म्हणजे आम्हाला किती उंच जायचं आहे. आणि इकडून आम्हाला ॲक्च्युली आता मेन घाट सगळा चालू होईल. जे मी तुम्हाला बोललेलो ना की 9 हेअरपिन बँड्सचा जो घाट आहे उटीला जायला. तर हा म्हैसूरवरून जर गेलो आपण हा फक्त म्हणजे हा घाट आणि हे फॉरेस्ट रिझर्व जे आहे हे फक्त सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंतच चालू असतं. रात्री इकडे पूर्णपणे बंद असतात. कुठलेच गाड्या इकडे अलाउड करतच नाहीत. आणि जरी तुम्ही व्हिडिओज बघितले असतील कुठले तर ते कुठले दुसरे फॉरेस्टमधले किंवा काही इन केस जे लोकल गाड्या असतात त्यांना जर कोणाला सोडलं असेल तर ते तुम्ही व्हिडिओ बघाल यूट्यूबवर. नाही तर इकडे अजिबात अलाव करत नाहीत रात्री. आणि मॅपमध्ये जरी तुम्ही टाकलं कधीही जर तुम्ही 6 नंतर टाकताय संध्याकाळनंतर उटी ते म्हैसूर आपलं किंवा म्हैसूर ते उटी टाकताय ना तर तुम्हाला हा रोड दाखवणार नाही. हा फक्त 128 किलोमीटर्स आहे म्हैसूरवरून उटी. आणि जो तुम्हाला रात्रीचा दाखवेल तो 260 किलोमीटर आहे. तो मेडिकरी कूर्ग वरून येतो आणि तो रोडमध्ये तुम्हाला घाट जर स्किप करायचा आहे आणि फॉरेस्ट जर हे म्हणजे असं ॲक्च्युली फॉरेस्ट रिझर्व जर स्किप करायचं आहे तर तो रोड तुम्ही प्रिफर करू शकता. म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल ना की बाबा हा घाट जरा थोडा अवघड आहे तर. कारण की बघा तुम्ही जरा बघू शकता नाही का चढण हा म्हणजे असं एवढा नाही कळून येणार कॅमेऱ्यामध्ये एवढा जस्टिस नाही होत. पण हा खूप म्हणजे खूप जास्त चढण आहे. आणि हा कंटिन्युअसली असाच चढण आहे. आणि हेअरपिन बँड जे बोलतोय ना ते पूर्ण आपली केसाची हेअरपिन असते ना तर तसं ॲक्च्युली तो टर्निंग आहे आणि पूर्ण चढणावर आहे. म्हणजे असं चढत चढत तो तसा टर्न मारायचा आहे. म्हणून याला हेअरपिन बँड इकडे लिहिलं आहे त्यांनी रेडमध्ये. आम्ही आश्रम मधनं चालत यायचो ना सुप्रे समोरचं अक्षरशः दिसायचं नाही. निलगिरीची झाडं चालू झाली. वास आला बाबा है ना दिसतायतच की वास आला. उटी सरळ आहे. इथं काय अकोनी
नाही खाली नको आता बाबा. आपल्याला परत एवढं उतरून जायचंय खाली. नाही नाही जिथून जाय पुढे रस्ता नाहीये. अरे आता माझ्या पण कानावर आला प्रेशर. नाही उतरतानाच येतो बोल. माझं तर बंद झाले तसं सर्दी झाल्यावर कसं होतं तसं झालं. देवा गाडी काय छान आहे ना. खंडायचे लोक बोलतील ते काय मोठी पप्पाला बोलतील रोज तुला घेऊन जातो चल हे बघायला आले तुम्ही एवढ्या लांब. इज्जतच काढतील पण. हा ना रोज ये खंडायला राहा म्हणतील 4 महिने पावसाळ्यात रोज असंच असतं. पण ऍक्च्युली असंच असतं खंडायत सुपरे. आणि अशीच सगळी खायची प्यायची दुकानं. तरी आम्ही ॲक्च्युली आलो उटीमध्ये. हे इकडे बॅरिकेड लावलेत म्हणजे फक्त जे लोकल गाड्या आहेत आणि लोकल ड्रायव्हर्स आहेत त्यांनाच फक्त ह्या रोडने घाटाच्या रोडने हे लोक परत पाठवतात. नाहीतर इथून गाड्या अलाउड नाही आहेत. म्हणजे मग हा फक्त आपण जर मग बाहेरची गाडी असेल किंवा लोकल ड्रायव्हर नसेल तर आपल्याला फक्त उटीला येण्यासाठी हा घाट आहे, जाण्यासाठी नाही. जाण्यासाठी इकडून 60 किलोमीटर्स जे मी बोललो ना तसं मग इकडून दुसरा एक रूट आहे जो 60 किलोमीटर्स जास्त पडतात. मग त्या रूटने परत तुम्ही तिकडे फॉरेस्टमधनं तसं जाऊ शकता. त्यांनी फक्त घाट स्किप होईल. आणि 60 किलोमीटर्स म्हणजे तरी आपला 1 ते 1.5 तास आपला वाढतो त्यात. हां पण तरी पण जर तुम्हाला जायचंच असेल तिकडून तर जुगाड होतो. कारण की तिकडचा एक माणूस बोलला की बाबा म्हणजे 1000 रुपये हा इकडचे पोलीस घेतात आणि 500 रुपये पुढे फॉरेस्टवाले घेतात जर तुम्हाला ह्या रूटनेच परत जायचं असेल तर. ॲक्च्युली उटीला पोचलो आहे. इकडं क्लायमेट इकडं वेदर खूप ड्रॉप झालं आहे टेम्परेचर. कारण की तरी 14-15 डिग्री असेल. खूप गार लागते आणि आम्ही ॲक्च्युली इकडे रूम शोधतोय. आणि एवढं क्राऊड नाही आहे इकडे, ट्रॅफिक नाही काय नाही. पण आम्ही इकडे आता रूम शोधत बसलो आहे. तर आम्ही ॲक्च्युली आलो आहे उटीला आणि बरेच रूम शोधले. पण जो पहिला रूम बघितलेला ना आम्हाला तोच आवडला म्हणून मी आता तिकडे राहिलो आहे. तिथून मस्त आहे, व्ह्यू पण छान आहे हे बघा. आणि हॉटेल पण छान आहे, रूम पण मस्त आहेत. आता आम्हाला खूप भूक लागलेली, खूप इकडे आता ट्रॅफिक पण झालेलं. मग अशी आम्ही त्या ट्रॅफिकमध्ये अडकलेलो. पण आता खूप भूक लागलेली. आता मॅगी बनवते मोनी आणि परत आम्ही पिझ्झा वगैरे पण ऑर्डर केला आहे तर ते पण खाणार आहे. नशीब इकडे प्युअर व्हेज ऑप्शन आहेत म्हणून बरं झालं आहे. उटीमध्ये ना एक गोष्ट तुम्हाला सांगतो, इकडे AC फॅन काही नसतं. नो AC नो फॅन नथिंग. आणखी टेम्परेचर इकडे एवढं कमी असतं ना म्हणून एकदम तुम्ही बिना AC फॅनचं राहावं असं आहे. इट्स लुकिंग ऑसम. आता आम्ही खाऊन पिऊन आता आलो आहे इकडे. इकडे एक पार्किंग आहे, मेन कॉमन एक पार्किंग आहे. काहीतरी केटी काहीतरी होतं तर ते पार्किंग आहे. तिकडे पार्क केली आणि इकडे मार्केट आहे आता समोर पूर्ण. आता ॲक्च्युली वाजले 6 वाजून गेलेत तर बोटॅनिकल गार्डन बंद झालं आहे, बोटिंग बंद झालं आहे. ट्रेनचं चौकशी केली कारण की पावसाळा चालू झाला आणि तिकडे ट्रॅकवर काहीतरी दरड पडली आहे थोडी, त्यामुळे ट्रेन्स पण बंद केले त्यांनी, टॉय ट्रेन. तर मेन म्हणजे आम्हाला फक्त तो पैसा वसूल आहे आमचा तो आहे क्लायमेट इकडचा वातावरण. नाहीतर ठीक आहे. आता बघू अजून काय काय. आता उद्याचा पूर्ण दिवस आहे आमच्याकडे तर आम्ही उद्या आता बघू कुठे कुठे फिरायचं आहे. कुठे गेले हे बघा. एवढंच एवढी थंडी. बोटॅनिकल गार्डन ॲक्च्युली 7 वाजेपर्यंत टाईम, पण आम्ही आत्ता नाही जाणार आहे कारण की आम्हाला दिवसा जायचं आहे उद्या. म्हणून छान मोनीला फोटोज काढायचे आहेत. आम्ही शिमलाला आलोय. काय घेतलं? व्हेरी बॅड. हा चला बच्चा हे काय
ब्लॉगिंग ब्लॉगिंग काढायला लाव ना. एक नाही, ही पण छान आहे बघ ना सुप्रिया. आता आलो, हे आमचं अजय रेसिडेन्सी म्हणून आहे आणि ॲक्च्युली आम्हाला इकडे हॉस्पिटॅलिटी खूप चांगली मिळते म्हणून आम्ही इकडे आलो. आता मस्त आम्ही मार्केट वगैरे फिरून आलो, शॉपिंग वगैरे करून आलो. या अंकलने आम्हाला खूप सपोर्ट केलाय, म्हणजे खूप नीट एकदम हॉस्पिटॅलिटी खूप छान म्हणून आम्ही आवर्जून या रूमवर आलो. तर आम्हाला इकडे सगळे महाराष्ट्रीयन भेटलेत, आपले सगळे कोल्हापूरचे सगळे कोल्हापूरचे. आम्ही एवढ्या आता एकदम मस्त गप्पा मारलेत ना, खूप मस्त वाटलं आम्हाला, एकदम सेफ वाटले. नाहीतर एवढा मी दिवसभर कळत नाही कोणाला काय बोलायचं, हिंदी बोलायचं, इंग्लिश बोलायचं. इकडे आम्ही आता मनसोक्त मराठी बोलतो. त्यामुळे आपल्या पुण्यातलीच माणसं भेटतात असं वाटलं तुम्हाला. कशी चालली ट्रिप? चांगली तुमची? ट्रिप अतिशय चांगली झाली आमची. म्हैसूरला पण आम्ही पॅलेस बघितला, त्यानंतर गार्डन काय बघता आलं नाही. बाकीचं मग श्रवणबेळगोळा गेलो होतो आम्ही, तिथेही आम्हाला म्हणजे दर्शन वगैरे झालं. आणि त्यानंतर आज दिवसभर पावसातच जवळजवळ ओटीचा पूर्ण प्रवास झाला आणि गार्डन बघितली, चहाचा फॅक्टरी बघितली चहाची, परत चॉकलेटचा कारखाना बघितला, बॉटनिकल गार्डन बघितलं. आम्ही उद्या जाणार आता हे सगळं बघायला. ओके ओके, निवांत उद्या बघा. ओके ओके.